कुमारिकांचं पूजन करतो. पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी पुष्पंडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिरात्री. अशा 9 दिवस त्या 9 कुमारिकांचं पूजन करतो, अर्थात मुलींचं पूजन करतो. अर्थातच ती देवी प्रत्येक स्त्रीमध्ये अंशरूपाने विराजमान आहे. नुसतंच कुमारिकाच नाही बरं, सुवासिनींची सुद्धा पूजा करतात, कोटी म्हणतात. मग काय म्हणतात? जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. अशा रूपाने त्या देवीची सुवासिनींची सुद्धा पूजा करतात. म्हणून प्रत्येक स्त्री हे देवीचं रूप आहे, म्हणून स्त्रीचा आदर करावा असं संत सांगतात. बघा आपल्या देशाला सुद्धा एका स्त्रीचंच नाव आहे, माता म्हणतात ना, भारत माता की. आणि शास्त्रही सांगते की यत्र पूजन्ते नारी तत्र रमन्ति देवता. विठ्ठल शास्त्रामध्ये सांगलं, ते साधू संतांनी सांगलं, तुकाराम महाराज सुद्धा ते सांगतात की पुढी कन्या पुत्र अनगोतीचे सासरे, म्हणजे कन्या पूजनीय आहे. आणखी कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतात की स्त्री हे पूजनीय आहे. आपल्या त्यांची पूजा नाही झाली, तिचा आदर नाही झाला, तिची निंदा करू नये. नारी की निंदा मत कर यारो, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, नारी से पैदा हुए कभी स्त्रीच्या पोटी शुकासारखे ज्ञानवान, भीष्मासारखे प्रतिज्ञावान आणि हनुमानजी सारखे बलवान, तसेच ध्रुव आणि प्रल्हादासारखे महान भगवत भक्त जन्माला आले. म्हणून स्त्री ही पूजनीय आहे. बघा स्त्री हे लहानपणी आपल्या माहेरच्यांचं रक्षण करते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करते. म्हणून स्त्री आपला नाही आहे की सशक्त आहे. म्हणून स्त्री बालपणी कशी रक्षण करते आपण थोडंसं उदाहरण पाहू. आणि लग्नानंतर तरुणपणी सुद्धा आपल्या सासरच्यांचं कसं रक्षण करते, वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा देते. बघा एक छोटासा दृष्टांत सांगते. ज्यावेळेला भगवान विष्णू बलिराजाच्या यज्ञामध्ये 3 पावलं भूमी मागायला गेले असताना अतिशय सुंदर असं देखणं रूप त्या वामन भगवंताचं बटू रूप होतं. ते बघितलं कोणी? बलिराजाच्या मुलीने, तिचं नाव रत्नमाला होतं. बघितल्यानंतर तिच्या मनात मातृभाव निर्माण झाला. तिला वाटलं असं जर माझ्या पोटी जन्माला आला तर मी याला माझं दूध पाहिजे. आता देव आहे तो, चिठी के पेड़ पे घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. त्याला काय नाही कळत, विश्वाची पानं हालेल्याची संतान राहिली आमच्या बाजूकडे. त्यानं ओळखलं की हिच्या मनात वात्सल्य भाव जागृत झाला. देव म्हणते तथास्तु, तू म्हणतं तसंच होईल. विठ्ठल आता झालं असं की बलिराजानं हातावर पाणी घेतलं आणि 3 पावलं भूमी दान केली, संकल्प सोडला. जेव्हा एक पाय पृथ्वीवर ठेवला, पृथ्वी आटून गेली, दुसरा पाय सप्त स्वर्ग आटून गेले, तिसरा पाय ठेवायला जागा नाही. बलिराजानं आत्मसमर्पण भक्ती केली. बघा डोक्यावर पाय ठेवा देवा, डोक्यावर पाय ठेवला तसा बळी तुका म्हणे बळी आणि जीवन दिला पायात तळी. विठ्ठल जसा बळीराजा पाताळात गेला तशी तिला क्रोध आला, पितेचा कळवळा. बघा ती काय सांगत आहे की लग्नाच्या अगोदर मुलीला आपल्या माहेरच्यांचा कळवळा असतो. तिला राग आला. अगोदर तर म्हटलं होतं असं बालक पोटी जन्माला आला तर संतान करी, पण राग आला म्हणते अरे दुष्टा, माझ्या वडिलाला आणि पाताळात
भजनामध्ये किंवा सत्संगामध्ये न बोलवताही गेलं तरी चालते. आता हट्ट आहे, स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट. स्त्री हट्ट पूर्वक लागते, शेवटी नंदी गवून देतात आणि जातात. आई साहेब जातात, पण तिथे गेल्यावर आईचा काही आदर सत्कार होत नाही. उलट शिवजींना अपमानित केले जाते. तिचे वडील तिला म्हणतात की ही स्मशानवासियांची पत्नी आहे, कशाला आली, मी बोलावलं नाही, अपशब्द बोलले. त्यामुळे ते म्हणते माझा अपमान केला ना, काही हरकत नाही, या देहाला तुम्ही जन्म दिलेला, त्यामुळे तुम्ही माझा अपमान करू शकता, पण माझ्या पतीचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार नाही. आणि तुम्ही या देहाला जन्म दिला म्हणून तुम्ही त्या अधिकाराने बोलले ना, मला हा देहच ठेवायचा नाही. तिने योगाग्नीने आपला देह भस्म करून टाकला. अर्थातच लग्नानंतरही आपल्या घरच्यांचा कळवळ्यापायी स्वतःच्या प्राणाची सुद्धा बली द्यायला तयार असते. अशी स्त्री असते आणि ती म्हणजे देवीचा अंश असते, म्हणून स्त्री पूजनीय आहे. आता आपण तर स्त्री आहोत, आपल्याला विवेक बुद्धी आहे, पण मातृत्व कसं असते सांगू? मांजर असते ना, मांजर आपल्या पिलाला जन्म देते. जन्म दिल्यानंतर तो बोके येईल, माझ्या पिलाला खाईल म्हणून या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात असे 5 घरं मिळवते आणि त्या पिलांचं थोडे मोठे होईपर्यंत रक्षण करते. बघा, हिंस्र पशु आहे तो, तिला उंदीर दिसला की पटकन फिरते, पण स्वतःच्या मुलाविषयी अशी ममता तिच्या मनात निर्माण असते. हे प्रत्येक प्राण्याला हे देवीचं मातृत्व प्रदान झालेलं आहे. याही पुढचं सांगायचं तर विंचू असतं ना, विंचू अतिशय हिंस्र प्राणी. एकदा काय चावला की 3 दिवस माणूस जागेवरच तडफडते. पण त्या विंचूला सुद्धा ज्यावेळेस पिलं होतात ना, त्यावेळेस त्याच्या मनात स्नेहभाव मातृत्व निर्माण होते. ते पिलाला सांगते की बाळांनो, मला स्तन नाही आहे दूध पाजायला, त्यामुळे तुम्ही असं करा की माझ्या पाठीचं रक्त शोषण करा. अलगद हळूवार असं टांगीने उचलते, आपल्या पाठीवर ठेवते त्या पिलाला, आणि ते पिलं त्या विंचवीच्या पाठीतलं रक्त शोषण करतात, अगदी टोकर करून टाकतात तिला आणि ती मरून जाते. बघा, अर्थातच जी आपल्या बाळाला जीवदान देण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देते तिला आई म्हणतात. तर अशी ही आई आहे, हिनं सगळ्यांना मातृत्व प्रदान केलेलं आहे, म्हणून तिची 9 दिवस भक्ती करावी. बघा, 9 दिवस भक्ती का करावी तर शास्त्रामध्ये 9 भक्ती सांगितलेली आहे. पहिली कोणती? श्रवण भक्ती. कोणी केली? परीक्षितीने केली. कीर्तन भक्ती नारदांनी केली, शुकसंकाधिकांनी केली. अर्चना भक्ती, वंदना भक्ती, पादसेवनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये वर्णन आलेली आहे. विठ्ठल अतिशय शुभ आहे बरं, म्हणून प्रभू रामांनी सुद्धा 9वीच्या दिवशी अवतार घेतला. नऊचा पाडा म्हणा तुम्ही. 9 एक 9, 9 दुनी 18 म्हणजे 8 एक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 6 3 9, 9 चुका 36 म्हणजे 6 3 9. असं तुम्ही पुरा पाडा म्हणा, तो घटत नाही. म्हणून 9चा आकडा हा शुभ आहे. म्हणून नवरात्रात 9 दिवस देवीची आराधना करतात, भक्ती करतात, आणि ती संतांनी केली. अभंगाचं 2रं चरण. आमचा
Hello.